राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पुढे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, हातातलं काम तुम्ही 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐका, कारण आजची बातमी फक्त एका हप्त्याची नाही, तर गेल्या कित्येक महिन्यांपासून मोबाईलच्या मेसेजवर डोळे लावून बसलेल्या लाखो शेतकरी कुटुंबाच्या आशेची ठरणार आहे। राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 2000 कोटी रुपयांची मोठी रक्कम 91 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची तयारी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे। याआधी 2025 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी 90 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात आलंय। पण आता रखडलेल्या 9व्या हप्त्याबद्दल अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलाय। अनेक दिवस बँकेच्या फेऱ्या मारून सुद्धा हातात काही लागलं नाही, पासबुक अपडेट करूनही नोंद दिसली नाही, गावात दुसऱ्याच्या मोबाईलवर मेसेज आला तरी सुद्धा आपला मोबाईल शांत राहिला। अशा प्रत्येक शेतकरी बांधवासाठी आता नव्या आशेचा दरवाजा उघडतोय। आज सकाळपासूनच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वाटपाला प्रशासकीय पातळीवर सुरुवात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि यामुळे गावागावात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली। फक्त 2000 रुपये येणार एवढं ऐकून व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढे कोण पात्र ठरणार, कोणाचा हप्ता पुन्हा अडकणार, कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे दिसणार आणि कोणत्या बँक खात्याची तपासणी आजच करावी लागणार, हे सगळं स्पष्ट होणार आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता आणि तो का रखडला हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होता। कुणी म्हणत होतं निधी कमी पडला, कुणी म्हणत होतं तांत्रिक अडचण आली, तर कुणी म्हणत होतं सरकारने योजना थांबवली। पण आता या विलंबामागचं कारण राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। तांत्रिक डेटा अपडेट करायचं अतिशय महत्त्वाचं काम सरकारकडून सुरू झालेलं आहे। लाभार्थ्यांची तपासणी पुन्हा केली जात होती आणि त्याच काळात शेतकरी कर्जमाफीच्या कामावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेवर आर्थिक ताण वाढला। त्यामुळे 9व्या हप्त्याचं वितरण वेळेत होऊ शकलं नाही। आता ही अडचण दूर करून 9व्या हप्त्याला मंजुरी देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी पुढे आली। सरकारने सांगितलेल्या नियोजनानुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्षणी पैसे टाकले जाणार नाहीत। डीबीटीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालते। सर्व्हरवर जास्त ताण येऊ नये आणि व्यवहार अडकू नयेत म्हणून जिल्ह्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आलं। त्यामुळे तुमच्या शेजाऱ्याच्या मोबाईलवर सकाळी मेसेज आला आणि तुमच्याकडे दुपारपर्यंत काही दिसलं नाही तर लगेच घाबरून जाऊ नका। पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी सुद्धा बँक, जिल्हा आणि खात्याच्या तपासणीनुसार वेळ वेगळी लागू शकते। तर शेतकऱ्यांनो, यावेळी पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी वितरण न करता 16 जिल्ह्यांची वेगळी निवड करण्यात आली आहे। या जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सकाळपासून टप्प्याटप्प्याने निधी पाठवण्याचं नियोजन तयार करण्यात आलंय। पहिल्या क्रमांकावर आहे पुणे जिल्हा आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे नाशिक जिल्हा। आता या जिल्ह्यांचा समावेश सरकारने नमोच्या 9व्या हप्त्याच्या वाटपासाठी केलेला आहे। आता पुण्यातील ऊस, कांदा, भाजीपाला आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलाय। नाशिकमधील द्राक्ष, टोमॅटो, कांदा आणि डाळिंब उत्पादक शेतकरी बाजारभावाच्या चढ उतारामुळे अडचणीमध्ये सापडले आहेत। या दोन्ही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे 2000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून पाठवण्याची तयारी सरकारने सुरू केलेली आहे। त्यानंतर आहे सातारा आणि सांगली जिल्हे। साताऱ्यातील ऊस, हळद आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खतं, औषधं आणि मजुरीचा वाढलेला खर्च सहन करावा लागतोय, तर सांगलीतील द्राक्ष, हळद, ज्वारी आणि भाजीपाला उत्पादक हवामानातील बदलांमुळे चिंतेत पडलेत। सरकारने जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक तयार केल्यामुळे प्रत्येक तासाला वेगळ्या जिल्ह्यांमध्ये व्यवहार पुढे नेण्याचं नियोजन आपल्या कृषी विभागाने केलेलं आहे। त्यामुळे सर्व्हर बंद पडणार नाही, निधी परत जाणार नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वेगाने पोहोचेल असा उद्देश सरकारने पुढे ठेवला आहे। तरी सुद्धा तुमचं नाव अंतिम यादीत नसेल तर जिल्ह्यांचं नाव जाहीर झालं तरी सुद्धा मोबाईलवर पैशांचा मेसेज दिसणार नाही। आता यानंतर आहे आपला सोलापूर आणि जळगाव जिल्हे। सोलापूरमधील कमी पाऊस, पाण्याची टंचाई आणि वारंवार होणाऱ्या दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतोय। जळगावमध्ये केळी, कापूस, मका आणि तूर उत्पादकांना खतं, ठिबक सिंचन, औषध फवारणी आणि मजुरीवर मोठा खर्च करावा लागतो। आता त्यानंतर आहे धुळे आणि नंदुरबार जिल्हे। आता या जिल्ह्यातील लहान, सीमांत आणि आदिवासी शेतकरी कुटुंबांना या वाटपामध्ये जोडण्यात आलंय।
या भागात मक्का, बाजरी, तूर, उडीद आणि भाजीपाला पिकांवर अनेक कुटुंबांचं घर चालतं. 2,000 रुपये संपूर्ण संकट मिटवणार तर नाही, पण बियाण्यांची पिशवी, खताचं पोतं किंवा औषधाची बाटली घेण्यासाठी नक्कीच शेतकऱ्यांना मोठा आधार देईल. त्यानंतर आहे रत्नागिरी आणि रायगड जिल्हे. रत्नागिरीमधील काजू, आंबा, नाचणी आणि भात उत्पादकांना बदलत्या हवामानाचा फटका बसतोय, तर रायगडमधील भात, कडधान्य आणि भाजीपाला उत्पादक पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला तोंड देत आहेत. या जिल्ह्यांमध्ये नेटवर्क आणि बँकेच्या शाखा दूर असल्यामुळे मोबाईल मेसेज उशिरा पोहोचू शकतो. म्हणून मेसेज आला नाही म्हणजे हप्ता मिळाला नाही असा निष्कर्ष अजिबात काढू नका. तुम्ही पासबुक अपडेट करा, मिनी स्टेटमेंट काढा किंवा बँकेत जाऊन डीबीटी व्यवहारांची एकदा खात्री करून घ्या. आता पहिल्या टप्प्यात पुढे आहे पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, अहिल्यानगर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हे. आता पालघरमधील नाचणी, वरई, भात आणि भाजीपाला उत्पादक आदिवासी शेतकरी कुटुंबासाठी प्रत्येक रुपया अत्यंत महत्वाचा असतो. सिंधुदुर्गमधील नारळ, सुपारी, काजू आणि भात उत्पादकांना औषध फवारणी आणि मजुरीच्या खर्चासाठी या हप्त्याचा उपयोग नक्कीच होईल. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भात, नाचणी आणि भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सहन करावं लागलं. अहिल्यानगरमध्ये बाजरी, कांदा, डाळिंब आणि हरभरा उत्पादक शेतकरी वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडलेत. गोंदिया जिल्ह्यात भात, मक्का आणि कडधान्य पिकांवर अनेक कुटुंबांचं उत्पन्न अवलंबून राहतं, तर गडचिरोलीमध्ये दुर्गम गावांमध्ये बँकेच्या शाखा दूर आहेत, नेटवर्क कमकुवत आहे आणि प्रवासाला खूप जास्त खर्च पडतो. अशा भागात पात्र शेतकऱ्यांपर्यंत डीबीटीचा निधी पोहोचवण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक व्यवस्था उभी करण्यात आली आहे. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोकण किनारपट्टीचे रत्नागिरी आणि रायगड जिल्हे, सिंधुदुर्ग, त्यानंतर मुंबई जवळचा पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, अहिल्यानगर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. पण ही यादी ऐकून एक चूक करू नका. जिल्ह्याचं नाव आलं म्हणजे त्या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हप्ता मिळणार असा अर्थ अजिबात काढू नका. अंतिम लाभ फक्त सर्व अटी पूर्ण करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचेल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा हप्ता का अडकू शकतो? सरकारने निधी मंजूर केला, जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यात आलं, बँकेकडे संपूर्ण व्यवहाराचा आदेश गेला म्हणजे निधी पोहोचवण्याचा आदेश गेला, तरी सुद्धा तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. मागचा 8वा हप्ता आला म्हणून 9वा हप्ता आपोआप येईल असा गैरसमज करून घेऊ नका. लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासली जात आहे. आधारावरील नाव, 7/12वरील नाव, बँकेच्या पासबुकवरील नाव, योजनेत नोंदवलेलं नाव यामध्ये छोटासा फरक असला तरी व्यवहार पुढे ढकलला जाऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं नसेल, आधार सीडिंग निष्क्रिय असेल किंवा NPCI डीबीटी मॅपिंग दुसऱ्या जुन्या खात्यावर ऍक्टिव्ह असेल तर सरकारने पाठवलेला पैसा तुम्ही वापरत असलेल्या खात्यात दिसणार नाही. काही शेतकऱ्यांकडे 2 किंवा 3 बँक खाती असतात. वापर नवीन खात्याचा सुरू असतो पण डीबीटी जुन्या खात्यावर जोडलेला असतो. अशा वेळी मोबाईलवर मेसेज येत नाही आणि शेतकरी समजतो की हप्ता मिळालाच नाही. म्हणून बँकेत जाऊन 3 गोष्टी स्पष्टपणे विचारा. आधार सीडिंग पूर्ण दिसतंय का? NPCI मॅपिंग कोणत्या खात्यावर ऍक्टिव्ह दिसतंय? आणि योजनेत नोंदवलेलं खातं सध्या चालू स्थितीत दिसतंय का? ही 3 कामं वेळेत केली तर हप्ता अडकण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. सरकारने उत्पन्न आणि अपात्रतेशी संबंधित काही निकष सुद्धा पुढे ठेवले आहेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेत असणाऱ्या गरजू शेतकरी कुटुंबांना सरकार प्राधान्य देणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दाखवणारे, आयकर भरणारे, घरातील व्यक्ती सरकारी नोकरीत असणारे किंवा अपात्र श्रेणीमध्ये येणारे लाभार्थी यांचा हप्ता यावेळेस थांबवला जाऊ शकतो. 4 चाकी वाहन, जमीन नोंद, कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि मागील हप्त्याची स्थिती यांची देखील तपासणी केली जाऊ शकते. ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला होता त्यांनी 9व्या हप्त्यासाठीची माहिती आधी तपासली जाणार. पण 8वा हप्ता मिळाला म्हणजे सर्व अटी आपोआप पूर्ण झाल्या असा नियम नाही. नावात बदल झाला असेल, बँक शाखा बदललेली असेल, खातं बंद असेल किंवा मोबाईल नंबर जुना असेल तर नवीन तपासणीमध्ये पुन्हा अडचण उभी राहू शकते. शासनाचा उद्देश गरजू, लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांपर्यंत निधी पोहोचवण्याचा असल्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची नावं तात्पुरती रोखली जाऊ शकतात. म्हणून गावातील दुसऱ्याला पैसे मिळाले आणि तुम्हाला मिळाले नाहीत तर अफवा पसरवण्याऐवजी अधिकृत पोर्टल किंवा महाडीबीटीवर स्वतःची पात्रता एकदा तपासून घ्या. लाभार्थी क्रमांक, फार्मर ID, आधार बँक लिंक आणि अंतिम यादीतील नाव या 4ही गोष्टी एकमेकांसोबत जुळल्या तरच 2,000 रुपयांचा तुमचा मार्ग मोकळा होईल.
आता बँकांबद्दलची माहिती नीट आहे का? कारण यावेळी पहिल्या टप्प्यासाठी 13 बँकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. आता या यादीमध्ये पहिला नंबर लागतो तो सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा. त्यानंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, आपल्या शेतकऱ्यांची लाडकी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँक या 13 बँकांचा समावेश सरकारने नमो शेतकरीचा 9वा हप्ता जमा करण्यासाठी केलेली आहे. या बँकांमधील पात्र खात्यांना डीबीटीच्या माध्यमातून निधी पाठवण्याची प्रक्रिया जिल्ह्यानुसार पुढे सरकणार, पण सर्व बँकांमध्ये व्यवहार एकाच वेळी दिसणार नाहीत. एका बँकेत सकाळी रक्कम दिसू शकते, दुसऱ्या बँकेत दुपारी रक्कम दिसू शकते, तर काही खात्यांमध्ये पुढच्या कामकाजाच्या दिवशी तुम्हाला नोंद दिसू शकते. सर्व्हरचा वेग, खात्याची तपासणी, आधार मॅपिंग आणि शाखेतील प्रक्रिया यावर वेळ अवलंबून राहणार. तुमच्या बँकेचं नाव या यादीत नसलं तरी लाभ बंद झाला असा सरळ अर्थ काढू नका. इतर राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, पोस्ट आणि सहकारी बँकांमधील व्यवहार पुढील टप्प्यांमध्ये पूर्ण होऊ शकतात. मात्र बँकेचं विलिनीकरण झालेलं असेल, जुना IFSC कोड वापरलेला असेल, शाखा बंद झालेली असेल किंवा खातं निष्क्रिय असेल तर तुमचा व्यवहार अडकू शकतो. त्यामुळे आजच बँकेत जाऊन खात्याची स्थिती एकदा तुम्ही तपासून घ्या. तर शेतकऱ्यांनो, आणखी एक गोष्ट मनात पक्की बसवा. सरकारी बँकेत खातं असल्यामुळे हप्ता आधी येईल आणि खाजगी बँकेत खातं असल्यामुळे हप्ता मिळणारच नाही असा सरळ अर्थ काढू नका. सरकारी बँकांमधील व्यवहारांना सुरुवातीला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामुळे खाजगी, ग्रामीण, पोस्ट आणि सहकारी बँकांमधील पात्र खात्यांवर व्यवहार पुढे सरकणार. काही शेतकऱ्यांचं खातं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असेल, काहींचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेत असेल, तर काहींचं जिल्हा मध्यवर्ती बँकेत खातं चालू असेल. तुमचं खातं कोणत्याही बँकेत असलं तरी सुद्धा आधार सीडिंग, NPCI मॅपिंग आणि खातं सक्रिय असणं या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सहकारी बँक वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज खातं आणि बचत खातं वेगळं असेल तर डीबीटी नेमका कोणत्या खात्यावर जोडलेला दिसतोय हे शाखेत जाऊन एकदा तपासून घ्यावं. आता नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेबद्दल गावागावात पसरलेल्या गैरसमजाकडे आपण लक्ष देऊ. अनेक शेतकरी दोन्ही योजनांचा हप्ता एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एकाच नियमाने मिळतो असा समज करून बसतात. पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना आहे आणि PM किसान ही केंद्र सरकारची योजना ठरते. दोन्ही योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा असला तरी सुद्धा त्यांचे नियम, त्यांची तपासणी, निधीची मंजुरी आणि हप्ता वितरणाची वेळ वेगवेगळी राहते. PM किसानचा हप्ता जमा झाला म्हणून नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा त्याच दिवशी जमा होईल असं नाही. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला म्हणून PM किसानची पात्रता आपोआप निश्चित होत नाही. दोन्ही योजनांमध्ये नाव, आधार क्रमांक, जमिनीची नोंद, eKYC आणि बँकेचा तपशील अचूक असणं अत्यंत गरजेचं आहे. गावातील कुणी 2 हप्ते एकत्र येणार म्हणून सांगितलं तरी फक्त त्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. अधिकृत पोर्टलवरील स्थिती, बँकेचा व्यवहार आणि शासनाकडून जाहीर झालेली माहिती यावर भरोसा ठेवा. सरकारच्या नियोजनानुसार सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने व्यवहार पाठवण्याचं काम सुरू राहील. एका जिल्ह्यात सकाळी पैसे जमा होऊ शकतात, दुसऱ्या जिल्ह्यात दुपारी पैसे येतील, तर काही खात्यांमध्ये रात्री उशिरा किंवा पुढच्या कामकाजाच्या दिवशी तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. बँकेचा सर्व्हर संथ असेल, मोबाईल नेटवर्क बंद असेल किंवा खात्याशी जुना मोबाईल जोडलेला असेल तर पैसे जमा होऊन सुद्धा तुम्हाला उशिरा SMS पोहोचणार. त्यामुळे मेसेजची वाट बघत घरात बसू नका. अधिकृत मोबाईल बँकिंग ॲपवर तुम्ही एकदा शिल्लक तपासा. ATM मधून मिनी स्टेटमेंट काढा किंवा पासबुक अपडेट करून घ्या. यापैकी काहीही शक्य नसेल तर शाखेत जाऊन स्पष्टपणे विचारा, माझ्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा डीबीटीचा व्यवहार जमा झालेला आहे का? मोबाईल शांत राहिला तरी खातं शांत असेलच असं नाही. म्हणून तपासणी केल्याशिवाय तुम्ही निष्कर्ष काढू नका. तुमचा हप्ता अडकला, लगेच या लिंकवर क्लिक करा, OTP सांगा, आधार कार्डचा फोटो पाठवा, ATM कार्डची माहिती भरा किंवा UPI पिन द्या असा मेसेज आला तर त्याला उत्तर देऊ नका. सरकारी हप्ता मिळवण्यासाठी कोणालाही ATM पिन, CVV नंबर, इंटरनेट बँकिंग पासवर्ड, UPI पिन किंवा OTP द्यावा लागत नाही. माहिती फक्त अधिकृत पोर्टल, बँक शाखा, कृषी कार्यालय किंवा मान्यताप्राप्त सेवा केंद्रातूनच तपासा. घाईत घेतलेला एक निर्णय संपूर्ण कुटुंबाला मोठ्या संकटात ढकलू शकतो. आता शेतकऱ्यांनो, सरकारने सांगितलेली 2 कामं वेळेत पूर्ण केलीत का हा प्रश्न स्वतःला विचारा.
पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID कार्ड तयार करणं. दुसरं काम म्हणजे चालू मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडणं. जुना बंद नंबर खात्याशी जोडलेला असेल तर पैसे जमा झाल्याचा मेसेज दुसऱ्याच क्रमांकावर जाऊ शकतो किंवा तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ही 2 कामं छोटी वाटली तरी सुद्धा पण पुढचा हप्ता वेळेत मिळेल की पुन्हा थांबेल यावर त्याचा अतिशय मोठा परिणाम होईल. तुमचं नाव पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही. उर्वरित जिल्ह्यांसाठी पुढील टप्प्यांची यादी काही दिवसात जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील वितरण पूर्ण झाल्यानंतर सर्व्हरची स्थिती, बँकेची तपासणी आणि लाभार्थी डेटा पाहून पुढील जिल्ह्यांचा क्रम ठरवला जाईल. तर शेतकरी बांधवांनो, या 2000 रुपयांनी संपूर्ण संकट संपणार नाही, पण पेरणीच्या दिवसात बियाण्यांची पिशवी, खताचं पोतं, औषधाची बाटली, डिझेलचा खर्च, मजुरांची देणी आणि घरातील एखादी तातडीची गरज भागवण्यासाठी तुम्हाला हा पैसा नक्कीच उपयोगी पडेल. ही माहिती फक्त तुम्ही स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. गावातील वृद्ध शेतकऱ्याला KYC करता येत नसेल तर त्याला मदत करा. कुणाचा आधार बँक मॅप अडकलं असेल तर त्याला शाखेत जायला सांगा. कुणाला फार्मर ID कार्ड काढता येत नसेल तर अधिकृत केंद्रापर्यंत घेऊन जा. तुमचा एक फोन, एक मेसेज किंवा एक शेअर एखाद्या शेतकऱ्याचा अडकलेला हप्ता वाचवू शकतो. पुढची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबापर्यंत पोहोचवा. आज केलेली छोटीशी तपासणी सुद्धा उद्याचा मोठा त्रास वाचवू शकते. पण आजचा निष्काळजीपणा उद्या पुन्हा बँकेच्या फेऱ्या मारायला लावू शकतो. आता शेतकरी बांधवांनो, आपण आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत सावध रहा, कागदपत्र तयार ठेवा आणि खात्याची तपासणी वेळेत पूर्ण करा.